पहिला टप्पा हा साधारण 25 वर्षाचा जर आपण पकडला तर 67 ते 91 हा राज्याच्या राजकारणाचा त्यांचा टप्पा आहे आणि 91 पासनं गेले 25 वर्ष ते राष्ट्रीय राजकारणात आहे। काही काळाकरता महाराष्ट्राच्या राजकारणात होते। महाराष्ट्राच्या राजकारणावर आपला ठसा आपली पकड ही सातत्याने ठेवून 25 वर्ष राष्ट्रीय राजकारणामध्ये ते सक्रिय आहेत। त्यामुळे पहिली 25 वर्ष ही महाराष्ट्राची आणि पुढची 25 वर्ष महाराष्ट्रासोबत देशाची अशा प्रकारचं हे 50 वर्षाचं त्यांचं राजकीय किंवा संसदीय आयुष्य हे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे। आणि हे सगळं करत असताना जनतेशी व्यापक बांधिलकी आपण बघितलं तर 50 वर्षामध्ये 14 निवडणुका पवार साहेब लढले। या 14ही निवडणुका ते सहज जिंकले। 1984 साली ज्यावेळी इंदिराजींच्या दुःखद निधनानंतर एक प्रचंड मोठी काँग्रेसची लाट होती, त्याही वेळी देशात दुसऱ्या क्रमांकाच्या मताधिक्याने निवडून येणारे माननीय पवार साहेब होते। त्यांचा अफाट लोकसंग्रह राजकारणाच्या पलीकडे जाऊन सर्व पक्षातल्या नेत्यांशी त्यांचे वैयक्तिक संबंध आणि विविध क्षेत्रातील लोकांशी त्यांनी जोपासलेले संबंध, असं कुठलंही क्षेत्र नाही, ते कलेचं असो, क्रीडेचं असो, वैज्ञानिक असो, शास्त्रज्ञ असो, उद्योगाचं क्षेत्र असो, शेतीचं क्षेत्र असो, ते तर त्यांचं आवडतं क्षेत्र आहे। समाजाचं असं कुठलंही क्षेत्र नाही आहे की ज्या क्षेत्रातले गुणवत्तापूर्ण लोक, ज्या क्षेत्रातले धुरीण यांच्याशी वैयक्तिक संबंध हा पवार साहेबांचा नाही। आणि म्हणूनच त्यांच्या अमृत महोत्सवी वर्षामध्ये जे विविध समारंभ झाले, सर्व प्रकारचे राजकीय नेते आणि त्याचबरोबर समाजातल्या सर्व प्रकारच्या लोकांनी त्याच्यामध्ये सहभाग घेतला आणि पवार साहेबांबद्दल अत्यंत उत्कट अशा भावना देखील त्या ठिकाणी प्रकट केल्या। खरं म्हणजे 1974ला ते प्रथम कॅबिनेट मंत्री झाले आणि त्यावेळी आग्रहानं त्यांनी कृषी खातं घेतलं। 30 वर्षानंतर मनमोहन सिंगजींच्या मंत्रिमंडळामध्ये केंद्रात मंत्री झाले, त्याही वेळेस त्यांनी पुन्हा आग्रहाने कृषी खातं मागून घेतलं आणि सलग 10 वर्ष या खात्याचा कारभार हा पवार साहेबांनी अत्यंत उत्तमपणे त्या ठिकाणी सांभाळला आणि कृषी मंत्री म्हणून त्यांची कामगिरी देखील अत्यंत लक्षणीय ठरली। 2004 मध्ये देशामध्ये 3.4 दशलक्ष तांदळाची निर्यात केली, ती 12-13 मध्ये 10 दशलक्ष टन इथपर्यंत पोहोचवण्याचं काम हे त्यांच्या कारकिर्दीत झालं आणि तांदूळ निर्यात करणारा देश ही भारताची ओळख त्यांच्या कारकिर्दीत तयार झाली। 2010 मध्ये 6.2 अब्ज टन शेतमाल निर्यात केला, तर हीच निर्यात 2012 मध्ये 39 अब्ज टन होती। 2003 मध्ये कापसाची 15.1 दशलक्ष टन गाठी इतकी निर्यात ही 34.10 दशलक्ष टनापर्यंत गेली आणि त्यातही जगात भारताचा क्रमांक दुसऱ्या क्रमांकावर गेला आणि साखरेच्या निर्यातीत देखील भारत दुसऱ्या क्रमांकावर आला। इतक्या मोठ्या प्रमाणात त्यांच्या माध्यमातून काम झालं। संयुक्त राष्ट्रसंघाच्या आंतरराष्ट्रीय अन्न आणि कृषी संस्थेनं पवार साहेबांच्या कृषी मंत्रिपदाच्या कारकिर्दीमध्ये कृषी क्षेत्रात झालेल्या विकासाचं विशेषत्वाने कौतुक देखील केलं। हे त्यांनी केलं आणि हे सगळं करत असताना अनेक लोकांशी त्यांनी संबंध जोडले। शिक्षण असो, उद्योग असो, साहित्य असो, कला असो, क्रीडा असो, संस्कृती असो, अशा सगळ्या क्षेत्रातल्या लोकांशी आजही सातत्याने संवाद ठेवणारे नेते जर कोणी असतील तर ते सन्माननीय पवार साहेब आहेत। आणि आपल्याला या गोष्टीची कल्पना आहे की क्रिकेट हा तर त्यांचा आवडीचा विषय आहेच, पण त्यासोबत भीमसेन जोशी, किशोरी आमोणकर, मालिनी राजूरकर यांच्या शास्त्रीय संगीताचंही श्रवण तेवढ्याच कलासक्तेने ते नित्यनेमाने करतात किंवा
साहित्याच्या क्षेत्रामध्ये साहित्यिकांची केवळ चर्चा नाही, तर काय नवीन घडतंय, साहित्यामध्ये बदल कसे होत आहेत, त्या बदलांचं प्रतिबिंब हे समाजात आणि समाजातल्या बदलाचं प्रतिबिंब साहित्यात कसं उमटतंय, या सगळ्या गोष्टी खऱ्या अर्थानं त्यांच्या माध्यमातून आपल्याला शिकायला आणि पाहायला मिळतात. क्रीडा क्षेत्रामधला तर आपल्याला कल्पनाच आहे की क्रीडा संघटक म्हणून, प्रशिक्षक म्हणून विविध संघटनांशी त्यांचा अतिशय निकटचा संबंध. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.